नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज 10/8/2026 MPSCच्या महत्त्वाच्या ज्या 4 अपडेट आले आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये AMVI RTOची महत्त्वाची अपडेट आहे. त्यानंतर दुसऱ्या ज्या एक्झाम आहेत त्याचीही परीक्षेचे कोणत्या एक्झामचे हॉल तिकीट आले आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. आणि यानंतर 2 ज्या महत्त्वाचे अपडेट आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या एक्झामचे फॉर्म भरलेले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, AMVI RTOचा जो इश्यू येत होता, ज्या विद्यार्थ्यांनी RTOचा फॉर्म भरलेला आहे AMVI साठी, तर यामध्ये प्रश्न विचारले जात होते. यामध्ये पेसाचे जे अपडेट आलेलं होतं नवीन, त्यामध्ये 3 प्रश्नाचे उत्तर आन्सर दिल्यानंतर त्यानंतर नवीन जे आहेत RTOचे जे प्रश्न अगोदरच तुम्ही उत्तर दिलेले होते त्याची डबल जे आहेत ती स्लाईड येत होती. तर यामध्ये आता तुम्हाला जे आहेत त्यामध्ये RTO AMVI साठी जे प्रश्न विचारण्यात येत आहेत ते तुम्हाला प्रश्न जे आहेत त्याचं आन्सर द्यायचं आहे. त्यामध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन वगैरे तुमच्याकडे असेल तर येस करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला यामध्ये प्रश्नामध्ये वेदर कॅन्डिडेट इज कलर ब्लाइंड, यामध्ये तुमचे जे प्रश्न येत होते AMVI RTOचे त्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचे आन्सर द्यायचं आहे आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर जे रेड कलरचं जे क्वेश्चनचा जो येत होता तुम्हाला टॅब, तो तुम्हाला नंतर येणार नाही. यामध्ये तुम्हाला प्रश्नाचे आन्सर द्यायचे आहेत तुम्हाला आणि यामध्ये जे आहेत तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. यामध्ये सगळे जे प्रश्नाचे आन्सर आहेत आणि प्रश्न आहेत ते तुम्हाला शो होतील यामध्ये. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आर यू अ रेसिडेंट, ते पेसाचे जे 3 क्वेश्चन आहेत आणि नंतर RTO AMVIचे जे प्रश्न आहेत ते सर्व तुम्हाला त्या नवीन आता जे तुम्ही प्रिंट डाउनलोड करणार आहात त्यामध्ये सर्व तुम्हाला शो होतील. तर लगेच तुम्ही आजच जे आहेत लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची, आजच तुम्ही जे आहेत करेक्शन करून घ्या. जे तुम्ही आन्सर आहेत ते तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत आणि तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. तर यानंतरची जी महत्त्वाची अपडेट आहे, तर हॉल तिकीट पहा कोणत्या एक्झामचे आलेले आहेत आणि एक्झामचा टाइम टेबल वगैरे ठिकाण काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. कोणची एक्झाम आहे पहा. यामध्ये प्रसिद्धीपत्रक आजच आलेलं आहे 10 ऑगस्ट 2026. तर यामध्ये प्रवेश प्रमाणपत्र, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 14 ऑगस्ट व 16 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित खाली नमूद संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांकरिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या या संकेतस्थळी दिलेला आहे. या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर तुम्हाला तुमच्या जे आहेत खात्यामध्ये जायचं आहे प्रोफाईलमध्ये आणि तुमचे ज्या एक्झामचे तुम्ही फॉर्म भरलेला आहे या एक्झामपैकी 5 एक्झाम जे आहेत यामध्ये, तर यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जायचं आहे आणि तुमचं जे आहे हॉल तिकीट तुमच्या प्रोफाईलमध्ये असेल त्याचं प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. कोणकोणती एक्झाम आहे, त्याचं ठिकाण काय आहे आणि परीक्षेचा वेळ काय पहा आणि परीक्षेबद्दल काय महत्त्वाचं सविस्तर सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये जाहिरात क्रमांक 114/2023 आहे. यामध्ये संवर्ग कोणची एक्झाम आहे, सहाय्यक प्राध्यापक फायनान्स, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ, महाविद्यालयीन शाखा. यामध्ये परीक्षेचं ठिकाण आहे मुंबई. परीक्षेचा दिनांक आहे 14 ऑगस्ट 2026. यामध्ये परीक्षेचा वेळ आहे सकाळी 9 ते 10 असा जो आहे तो तुमचा परीक्षेचा वेळ आहे. त्यानंतर 114/2023 ही जी आहे जाहिरात क्रमांक आहे. यामध्ये ग्रंथपाल, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ, महाविद्यालयीन शाखा. यामध्ये परीक्षेचं ठिकाण आहे मुंबई. यामध्ये परीक्षेचा दिनांक आहे 14 ऑगस्ट 2026. तर यामध्ये सकाळी 11:30 ते 12:30 असा जो आहे टायमिंग असेल परीक्षेचा. त्यानंतर 115/2023 जाहिरात क्रमांक आहे. यामध्ये आदी व्याख्याता पर्यावरण, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब, महाविद्यालयीन शाखा. यामध्ये परीक्षेचं ठिकाण आहे मुंबई. यामध्ये परीक्षेचा दिनांक आहे 14 ऑगस्ट 2026. यामध्ये परीक्षेचा वेळ आहे दुपारी 2 ते 3 असा जो आहे परीक्षेचा टायमिंग असेल. त्यानंतर जाहिरात क्रमांक 114/2023 आणि 115/2023. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ आणि आदी व्याख्याता राज्यशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब, महाविद्यालयीन शाखा. यामध्ये परीक्षेचं ठिकाण आहे मुंबई. यामध्ये परीक्षेचा दिनांक 14 ऑगस्ट 2026. सामायिक चाळणी परीक्षा जी आहे सायंकाळी 5 ते 6 अशी होईल. त्यानंतर जाहिरात क्रमांक 120/2025. यामध्ये मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र,
तांत्रिक गट ब व इतर पदे ही जी आहे या एक्झामचा जो परीक्षेचा ठिकाण आहे मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर व कोल्हापूर असे असेल. तुमच्या हॉल तिकीटवर ही मेन्शन केलेले असेल. तर यामध्ये परीक्षेचा दिनांक असेल 16 ऑगस्ट 2026. यामध्ये परीक्षेचा वेळ असेल सकाळी 9 ते 10 असा जो आहे एक्झामचा टाइम टेबल असेल. तर याबद्दल काय सांगितलेलं आहे पहा. यामध्ये परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षेच्या प्रत्येक सत्राकरिता आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणि अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. या महत्त्वाचे जे आहेत काय काय सूचना आहेत पहा. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या व या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्यापूर्वी वेळेपूर्वी किमान 2 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. यामध्ये परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत या तुम्हाला पाहिजे आहेत. त्यानंतर परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने उमेदवारास केवळ परीक्षेस आवश्यक असलेले साहित्य, वस्तूच, पारदर्शक पेन, प्रवेश प्रमाणपत्र, मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत परीक्षा कक्षात बाळगण्यास परवानगी असेल. परीक्षेस आवश्यक साहित्याव्यतिरिक्त इतर साहित्य, वस्तू, कॉइन्स, नोटा, चावी, जॅकेट, पॉकेट्स, पर्स, बॅग, चैन, अंगठी अथवा अन्य मौल्यवान आभूषणे इत्यादी परीक्षा कक्षात बाळगता येणार नाहीत. याची तुम्हाला जी आहे दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक परस्पर अंतराच्या सोशियल डिस्टन्स जे आहे यामध्ये अनुषंगाने करावयाची कारवाई, उपाययोजना संदर्भात सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल. तर यामध्ये प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारांस आयोगाच्या हे जे दिलेलं आहे कॉन्टॅक्ट किंवा हे जो आहे सपोर्ट यामध्ये ईमेल ID तर यावर तुम्हाला किंवा हे जे आहेत दूरध्वनी क्रमांक यामध्ये तुम्हाला आवश्यक मदत जी आहे प्राप्त करून घेता येईल. यावरती तुम्ही संपर्क साधायचा आहे. तुम्हाला कोणची अडचण आली प्रवेशपत्र मिळवण्यात तर तुम्हाला यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेकरिता उमेदवारांना सराव करता यावा यासाठी आयोगाच्या हे संकेतस्थळ दिलेलं आहे. या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनूमध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन यामध्ये जायचं आहे. मॉक टेस्ट यामध्ये येथे एका वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर सदर मॉक टेस्ट ही केवळ सरावासाठी असून प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी व गुण संबंधित परीक्षेच्या परीक्षा योजना अभ्यासानुसार असेल हे तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये. तर यामध्ये महत्त्वाची ही दुसरी अपडेट झाली. तर आता तिसरी महत्त्वाची अपडेट काय आहे तर यामध्ये आजच 10 ऑगस्ट 2026 हे अपडेट आहे. प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक क्षयरोग व उरोरोगशास्त्र यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब यामध्ये या संवर्गाची सुधारित तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर याची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत याची येथे अपडेट आलेला यामध्ये प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. तरी हे तुम्ही जाऊन पाहू शकता. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक क्षयरोग व उरोरोगशास्त्र शासकीय वैद्यकीय व महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट ब हा जो जाहिरात क्रमांक आहे या संवर्गाच्या मुलाखती दिनांक 11-12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. तसेच सदर पदांचा निकाल दिनांक 13 मार्च 2026 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज 162/2026 या प्रकरणातील माननीय न्यायाधिकरणाचे दिनांक 22 जून 2026 रोजी चे अंतिम आदेश विचारात घेता तसेच माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर येथे दाखल मूळ अर्ज 42/2026 या प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून सुधारित तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तर यामध्ये प्रस्तुत संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाच्या असून उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी आणि काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी उमेदवारांच्या गुणवत्ता क्रम बदलू शकतो किंवा उमेदवार अपात्र देखील ठरू शकतो, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर ही तिसरी महत्त्वाची अपडेट आहे. त्यानंतर जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपण पाहणार आहोत. तर यानंतर महत्त्वाची अपडेट काय आहे पहा. 10 ऑगस्ट 2026 प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. तर हे कशाबद्दल आलेलं आहे. पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या पदाचा दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत. तर मुलाखत क्रमांक 736 ते 750 याबद्दलची आहे अपडेट आलेली आहे. तर अपडेटमध्ये काय म्हटलं आहे. उपरोक्त नमूद संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा दुसरा टप्पा दिनांक 10 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई CBD बेलापूर कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर टप्प्यातील दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित मुलाखत क्रमांक 736 ते 750 या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहित दिनांकाऐवजी दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहेत. सदर उमेदवारांना सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, याची संबंधित उमेदवारांनी जे आहे कृपया नोंद घ्यायची आहे. तर ही चौथी महत्त्वाची अपडेट आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.